पालनाची वैशिष्ट्ये काय आहेत मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा। वराह पालनातून मांस विक्रीतून मोठी कमाई तर होतेच, याशिवाय डुकराचे मांस आणि त्यांच्या कातडीपासून वेगवेगळ्या वस्तू सुद्धा बनवल्या जातात। एवढंच नाही तर डुकरांच्या केसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होतो। अन्य शेती निगडित व्यवसायांच्या तुलनेत वराह पालनाला कमी खर्च येतो। साधारणपणे एका डुकरापासून एका वेळी 200 ते 300 ग्रॅम केस मिळतात। या डुकरांच्या केसापासून दाढी करण्याचे ब्रश, धुण्यासाठी ब्रश, चित्रकारांचे ब्रश, चटई आणि पॅराशूटच्या शीट बनवल्या जातात। याशिवाय डुकराची चरबी ही मेणबत्ती निर्मिती उद्योगात, खतांमध्ये आणि रसायन उद्योगात वापरली जाते। आता याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर कमी भांडवलात, कमी जागेत अधिक नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे। एक मादी डुक्कर 114 ते 115 दिवसांमध्ये 6 ते 7 पिल्लांना जन्म देते। त्यामुळे कमी कालावधीत डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। एका संपूर्ण वाढ झालेल्या डुकरापासून 60 ते 70 किलो मांस मिळतं। वराह पालन करणं फायदेशीर आहे असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा।